सुहास शिंदे असतील, आनंद शिंदे असतील, मिलिंद शिंदे असतील, दिनकर शिंदे असतील, किंबहुना त्यांच्यानंतरची येणारी पुढची पिढी असेल, या सगळ्या पिढींचा जवळून साहित्यातून आपला शिंदेशाहीचा परिवार मांडणारे आमचे साहित्यिक चळवळीतील जिवलग मित्र प्राध्यापक विठ्ठलजी शिंदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहेत. आणि म्हणून मी त्यांना भारतीय बौद्ध महासभा असेल, शिंदेशाही परिवार असेल, यांच्या वतीने विनंती करतो की आपली श्रद्धांजली त्यांनी समर्पित करायची आहे. अच्छा, या जलदान विधी कम शोक सभा अशा दुहेरी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालो होतो. वामनदादांच्या कवितेतल्या काही ओळी आहेत. ज्याने जगाला जीवन द्यावे, कान जगाने त्यास पुजावे, घ्यावे तैसेचे परतून द्यावे, मानव धर्म हाच स्वभावे. बाबासाहेबांच्या बाबतीत ह्या ओळी वापरल्या गेल्या, परंतु ह्या ओळी आहेत ना, म्हणजे चळवळीत काम करणाऱ्या कुठल्याही खास व्यक्तीसाठी आपण वापरू शकतो. त्या दिनकरसाठी आपल्याला वापरता येतील. प्रल्हाददादा शिंदे आणि माझे संबंध खूप जवळचे, इतके जवळचे की त्यांचं निधन जेव्हा झालं, म्हणजे श्वास सोडणं ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस मी उभा होतो, तिथे उपस्थित होतो. आनंद मिलिंद मंडळी तर होतीच. आणि जेव्हा त्यांचं निधन झालं आणि इथून जेव्हा रथयात्रा निघाली, ती सर्व प्रकारची ही जी अशी यात्रा करून आम्ही कल्याणच्या त्या स्मशानभूमीत गेलो, तोपर्यंतचं निवेदन करण्याचं काम मला करावं लागलं. आता ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या आठवणी आहेत, पण मी हे सगळं इथे ऐकत असताना ना मला खरं तर कंटाळा आल्यासारखं झालं. त्याचं कारण असं की आपण बोलतो, एखादा कवी असेल, गाणं तुम्ही गाता, म्हणता, गाण्याच्या बाबतीत खूप तुमची प्रतिक्रिया खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करता, पण त्या गाण्याचा रचयिता कोण आहे, त्याचा कवी कोण आहे ते तुम्हाला माहीत नसतं. ही इतकी मोठी गोष्ट आहे. कारण म्हणजे तो विचार दादांनी अंगीकारला, म्हणजे प्रल्हाद शिंदेंनी ते गाणं गायलं, ते तर बॉसच आहेत. कुठलाही गायक जो आहे, उद्या आनंदने कुठलं गाणं घेतलं तर ते गाणं आनंदचंच होऊन जातं. पण तरीही लक्षात ठेवून कवीचा उल्लेख केला पाहिजे. आता शिंदेशाहीमध्ये पण कवी आहेत. उत्कर्ष खूप चांगली गाणी लिहितो, मी त्याचं पाहिलेलं आहे. आता उद्या जर त्या कवीचा कोणी उल्लेख केला नाही तर ते त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. म्हणून गाणं आपलं, गायक आपण, आणि कविता सुद्धा आपलीच. आता हे जर पाळलं तर इथं बोलणाऱ्या मंडळीने इतकं उलट सुलट काहीतरी आपल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने चुकीचं बरोबर असं कितीतरी मांडलं, आणि त्यामुळे मग असं वाटायला लागलं की अरे हे काय आपण ऐकतो आहोत, हे ऐकतो ते बरोबर आहे का. खूप मोठी माणसं या ठिकाणी आलेली आहे. प्रल्हाददादा शिंदे यांचं आणि आमचं, म्हणजे भाऊच आम्ही, खरं तर कदाचित मंगळवेढ्यापासूनच आम्ही पण आलेलो असू. कारण आमचं मूळचं गाव आज जरी इगतपुरी असलं तरी चाकण चौरशीचे तुम्ही आहात असं लोक आम्हाला म्हणायचे, म्हणजे पुण्याच्या जवळचे. मग पुण्याला कुठून आलो तर कदाचित मंगळवेढ्यावरूनच आम्ही आलो असू. कारण सोखोबाचा जो वारसा आहे तो तिथून तशा पद्धतीने पुढे येतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करीत असताना ही फार मोठी परंपरा आहे. म्हणजे एका बाजूला विचारांची परंपरा जी तथागत गौतम बुद्धापासून सुरू होते, ज्योतिबा फुले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत, आणि मग त्याच्यानंतर गायनाची परंपरा ती जलस्यापासून सुरू होते.
आणि जलसेकारानंतर हे कव्वाल आणि कव्वालाची नंतरची ही आजची परंपरा. पहिली पिढी गेली, आता ही दुसरी पिढी सुरू होत झालेली आहे. तेव्हा एक असा काळ होता की जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वीचा काळ असा होता की दूरदर्शनवर एखादं गाणं आणि आमचा माणूस दिसणं हे फार अवघड होतं. पण हा एक 15 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये असा काळ बदलला आहे की आज आमची माणसं जे निदान प्रतिनिधित्व करतात आंबेडकरी समाजाची, आता आनंद दिसेल तिथे आपल्याला, आदर्श दिसेल, उत्कर्ष दिसेल, ही सगळी मंडळी दिसायला लागतील, मिलिंद दिसेल, उद्या आणखीन इतर मंडळी सुद्धा शिंदेशाहीमध्ये खूप मोठी मंडळी आहेत, ते सगळे दिसायला लागतील. पण हे चित्र पूर्वी नव्हतं. गाण्याचा कार्यक्रम स्पेशल कार्यक्रम असला तरी सुद्धा बाबासाहेब त्या जे बसलेले जे असतात जजमेंट करणारे, त्या लोकांना बाबासाहेब कळत नसते. लहान लहान मुलांनी ते बाबासाहेब समाजापर्यंत पोहोचवले. तर या अशा परिस्थितीमध्ये आपण पुढे जात आहोत आणि हा खूप मोठा वारसा आपल्याकडे आहे. गायनाचा वारसा, तर प्रल्हाददादांचा वारसा, तो जर आपण एखाद्याने चालवायचं म्हटलं ना तरी त्यांच्या मुलांना पण आज जड जात असेल, इतका जबरदस्त आहे तो. आता नेमकं तेवढं गाणं होत नाही, पण एक लक्षात घ्या, नुसतं संगीत दिलं म्हणजे झालं का? नाही. संगीतात त्याच्याबरोबर गाण्यातले शब्द आहेत आणि गाण्यातले काही शब्द वापरणं हे पण बरोबर नाही आहे. काही गोष्टी काही कवी जे आहेत ना फार चुकीचे शब्द वापरतात, चुकीचे शब्द वापरतात. देव आपण सोडलेला असला तरी बाबासाहेबांना तू देव आहेस की काय असं जर म्हणायला लागलं तर हे चुकीचं आहे. राग येईल माझ्या फार जवळच्या काही मंडळींना. पण एक मी तुम्हाला सांगतो की हे आपण बदललं पाहिजे, कारण आपण बदलत्या युगाचे प्रतिनिधी आहोत. नाही, आपलं जे म्हणणं आहे, आपला जो वारसा आहे तो वारसा पुढे आपल्याला टिकवता आला पाहिजे. एक काळ असा होता की प्रल्हाददादा आणि आम्ही कुर्ल्याला एका ठिकाणी गेलो होतो. कुर्ल्याला एक सभा होती आणि त्या सभेमध्ये आवर्जून प्रल्हाददादा म्हणायचे की माझ्या दिनकरला तिकडे न्यायचं आहे. म्हणजे आनंद मिलिंदची मला काळजी नाही आता, पण दिनकर तिथे आला पाहिजे असं म्हणून दिनकरला नेलं आणि मी होतो त्या कार्यक्रमामध्ये. तेव्हा त्यांनी तिथे त्या कार्यक्रमामध्ये एका कंपनीचा प्रमुख आला होता आणि त्या प्रमुखाबरोबर दादाने त्याची ओळख करून दिली आणि म्हणाले, लक्षात ठेव, तुला खूप चांगलं गाणं गायचंय, ते गाणं तुला जर भावं असेल तर काही लोकांकडून घे. आता मी समोरच होतो ते म्हणाले की यांच्याकडून घे गाणं, पण तू चांगलं गाणं सादर कर, लोकांपर्यंत ते जाऊ दे आणि उद्या म्हटलं पाहिजे की हा प्रल्हाद शिंदेंचा आवाज आहे आणि प्रल्हाद शिंदेंचं हे लेकरू आहे, हा चिरंजीव आहे म्हणून. तर अशा पद्धतीने खूप गोष्टी जवळून अशा आम्ही पाहिलेल्या आहेत. दादाला तर म्हणजे आता दिनकरला तर लहानपणापासून किंवा आनंद मिलिंद आणि ही सगळी मंडळी खूप अभिमानाचा विषय आहे तो आमच्या दृष्टीने. आता एकूण सगळ्या समाजामध्ये जो एक ट्रेंड आलेला आहे, या ट्रेंडला हे जे आवाज आहेत हे आवाज आपले वाटतात. आपणच अशा पद्धतीने गातो आहोत असं त्यांना वाटतं, म्हणजे तो त्यांचा आवाज झालेला आहे. आता आनंदचा आवाज राहिला नाही, मिलिंदचा आवाज राहिला नाही, आदर्शचा नाही, हा लोकांचा आवाज आहे, आजच्या लोकांचा आवाज आहे आणि तो आपण टिकवण्याचा प्रयत्न करतात. ही फार चांगली गोष्ट आहे. दिनकर, मी एक सांगेल स्वभावाच्या बाबतीत, काही लोक मला असं म्हणत होते की दिनकर फार फटकळ होता. फटकळ म्हणजे स्पष्ट वक्ता होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही जर काही चुकीचं बोललात तर त्याच्या ते लक्षात राहायचं आणि तो नेमकेपणाने तिथे म्हणायचं हे तुमचं चूक आहे. तो लोकांमध्ये राहायचा. कुठला मोर्चा असेल, आंदोलन असेल, त्याच्यामध्ये दिनकर असायचा आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की त्याचा जो स्वभाव होता ना, या स्वभावाच्या बाबतीत आणखीन इथे पाहायला मिळालं. इथे आपण सगळेजण करतो, परंतु हे आनंद मिलिंद आणि हे मोठे दादा आहेत, पण आम्ही चंद्रकांत आणि आम्ही सगळे मिळून हे काम करू आणि ती भूमिका तो घेऊन इथे उभा राहायचा. दादाचा जो स्मृती दिन असायचा ना, त्याच्यामध्ये हे ते अमुक तमुक हे सगळ्या गोष्टी तो करण्यात पुढाकार घ्यायचा.
तर असा एक कार्यकर्ताच म्हणा खरं तर या शिंदे कुटुंबामधला, शिंदेशाहीमधला म्हणजे दिनकर होता. आणि स्वभावाने म्हणजे माझ्या बाबतीत तो मला कुठेही कधी वाईट असा त्याचा अनुभव आला नाही. एकदा माझा एक शिष्य शिंदे नावाचा, आपला आहिरे नावाचा, तो खूप चांगला मोठा शिक्षण तज्ज्ञ आहे. त्याने ठरवलं की माझ्या क्लाससाठी मला एक गाणं तयार करायचं आहे. तर म्हणाला की आपण जाऊया का दादा शिंदेशाहीकडून, मला ते गाणं करून घ्यायचं. तर म्हटलं कोणाला भेटायचं आहे? तर म्हणे दिनकर दादाला भेटेल. म्हटलं चल जाऊ. तर दिनकरला आम्ही भेटलो, त्याची चर्चा केली, खूप चांगली चर्चा झाली. आणि तो म्हणाला की दादा असं असं आणि मी हे मस्त बनवतो. तर हे जे आहे त्याच्या स्वभावातलं, त्याच्या बोलण्यामधलं जे काय आहे ते मला ते खूप मानवतेचं वाटतं. एक माणूस समजून घेण्याची गोष्ट आहे. आता शिंदेशाहीतली मंडळी सुद्धा नीटपणाने पाहत असतील की जगामध्ये किंवा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटतात. ती भेटल्यानंतर ती कशा पद्धतीने व्यक्त होतात, आपल्या जवळची माणसं समाज म्हणून आपल्याला भेटतात तेव्हा ती कशा पद्धतीने बोलतात, हे सगळं लक्षात घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे आणि त्यांनाही जवळ केलं पाहिजे असं वाटत असतं. बघा, नुसता कव्वालीचा मुद्दा नाही आहे. माणूस जेव्हा काम करतो ना तर तो गायक तर असतोच, पण त्याच वेळेस तो बाप असतो, तो कोणाचा तरी मुलगा असतो, तो कोणाचा तरी मेवणा असतो, तो कोणाचा तरी मामा असतो, तो कोणाचा तरी भाऊ असतो. म्हणजे वेगवेगळी नाती त्याला जोडलेली असतात. आणि 24 तास कोणीही गाणं म्हणत नाही. त्याच्या पलीकडे, गाण्याच्या पलीकडे माणसाची एक भूमिका असते. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावून माणूस प्रयत्न करीत असतो. मग ते कोणीही असू देत. प्रत्येक गायक, कलावंत हा माणसाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला स्वतःला उभं ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या अर्थाने आनंद, मिलिंद किंवा दिनकर यांची जी वाटचाल आहे ही एक माणसाची वाटचाल आहे असं मी समजतो. एक माणूस आहे आणि त्याच्या समोर हा असा प्रचंड ढिगारा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, गौतम बुद्धाचे विचार आहेत. हे सगळे विचार धरून आपल्यातली अंधश्रद्धा दूर करायची, समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी चालतात त्या दूर करायच्या, त्याला आपला ठोस आधार घेऊन, पुरावे देऊन हे सगळं नष्ट करून फक्त बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर समाजासमोर पोहोचवायचे, अशी ही भूमिका असते. त्या दृष्टीने हे लोक काम करतात. त्यांचं काम सतत होत राहो. त्यांच्या या कामाला आमचा सर्वार्थाने पाठिंबा आहे. गाणं जे असतं ना समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाली आहेत. म्हणजे तुम्हाला नुसता लोकढंग मिळणार नाही, पण लोकढंगाच्या पलीकडे सुद्धा खूप चांगली गाणी बाबासाहेब आंबेडकरांची येतात लोकांच्या समोर. आदर्श जे गातो समजा आजच्या काळातलं, ते कशा प्रकारचं गाणं आहे, एक एक गोष्ट आपण ती तपासू शकतो. खूप चांगल्या प्रकारे लिहितात, गातात. आणि ही सगळी मंडळी खरं तर बाबासाहेब आंबेडकर आणि यांना आता किती मोठ्या प्रमाणात लोक जय भीम करतात. आदर्श तर सांगतच असतो की बस आता बाबासाहेब आंबेडकर आहेत आमच्या समोर. हे सांगणं सुद्धा मोठं अवघड होतं. ते या मुलांनी पुन्हा पुन्हा लोकांना सांगितलंय, आजही सांगतायत आणि पुढच्या पिढीला पण सांगणार आहेत. आणि त्यातून एक मोठी पिढी उभी राहील अशी अपेक्षा आपण करूया. दिनकर हा फार जवळचा माणूस गेला, याचं दुःख निश्चितच आहे. परंतु त्या दुःखाच्याही थोडंसं पलीकडे आपण गेलं पाहिजे. जशी मिलिंदची पत्नी गेली, संकटांना सुरुवात झाली. मग दिनकरचा मुलगा गेला आणि आता दिनकर स्वतः. तर या सगळ्या आणि त्यापूर्वीच्या पण गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. असा एक आवाज ताण देणारी मुलं ती सुद्धा माझ्या समोर गेलेली आहेत खरं सांगायचं म्हणजे. तर हे सगळं पाहिलेलं आहे. पण त्याच्या पलीकडे जरी हे झालं तरी आम्ही नवं उभं करू असं म्हणणारी ही आजची पिढी आहे. आणि या पिढीच्या पाठीमागं आपण सर्वांनी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. त्यांचा आजचा हा जो आदरांजलीचा कार्यक्रम आहे, खरं तर जलदानविधीचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम, हा खूप चांगल्या पद्धतीने होतोय. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी तर असं म्हणेल बरं का आनंद, पुढच्या याच्यामध्ये प्रल्हाद दादांचा कार्यक्रम करायचा असेल ना तर एक कमिटी करा
आणि त्या कमिटीतून तो कार्यक्रम होऊ द्या, बघा कसा होतो ते आमच्यासारख्यांना वाटतं. कारण तुम्हाला माहिती आहे, माझं सम्राट मध्ये लेख माझा आला ज्या दिवशी दादा गेले त्या दिवशी, आणि त्याच्यानंतर माझं नवनायक नावाचं पुस्तक आलं. अनेक लोकांनी पुस्तकं वाचलेली नसतील, तो लेखही वाचलेला नसेल, पण तुम्हाला सांगतो त्या लेखाच्या आधारे स्वरसम्राट नावाचं पुस्तक रविचंद्र हडसनकरांनी नांदेडच्या लिहिलं. ते आलं आणि त्यांनी खास माझे आभार मानलेले आहेत. त्याचं कारण काय? सगळा मजकूर माझाच होता तो. कारण मी म्हटलं प्रल्हाद शिंदे आणि मोहम्मद रफी यांचा आवाज एकसारखा जवळचा आहे, हे कोण सांगू शकतो? हे मीच सांगू शकतो, कारण मला त्याची जाणीव आहे. आणि मग इतरांनी ते उचललं. अशा सगळ्या गोष्टी चालतात. पण असू देत, त्यांनी चरित्र लिहिलं. आता वामनदादाचं मोठं चरित्र आलेलं आहे, बागुलांनी लिहिलेलं आहे. तर हे जे पुस्तक आहेत, जे काही लिहिलेलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, गेलं पाहिजे. तर आपली खरी जी चळवळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जो वाद, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगणारी जी गोष्ट आहे, ती मोठ्या प्रमाणात लोकांच्या पर्यंत येऊ शकते. आणि हा समाज अत्यंत समर्थ समाज आहे. हा समाज निर्गर्वी आहे. हा समाज अहिंसावादी आहे. हा समाज मानवतावादी आहे. हा समाज माणसाला उभं करणारा समाज आहे. अशा प्रकारचं चित्र उभं राहू शकतं. हे उभं करण्याचं काम कलावंतांचं आहे, शाहिरांचं आहे, साहित्यिकांचं आहे, समाज कार्यकर्त्यांचं आहे आणि आपलं सर्वांचं आहे. मला असं वाटतं की एवढं बोलून आदरांजली व्हायला हरकत नाही. शिंदे कुटुंबाच्या वतीनं खरं तर मी त्यांचा एक या शिंदे परिवाराचाच एक भाग झालोय खरं तर इतक्या वर्षामध्ये. आणि मला दादा दादाच म्हणतात काही मंडळी, तर खूप अशा पद्धतीने हे माझंच कुटुंब आहे. आणि या कुटुंबाच्या वतीने ही जी दुःखाची गोष्ट आपल्या समोर आलेली आहे, त्या बाबतीत मलाही वाईट वाटतं. आणि आपण सर्वजण समजून घ्याल, दिनकर त्याचं जीवन आणि त्याचं कार्य याच्यावर लक्ष कराल आणि त्याला प्रणाम कराल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो, आदरांजली वाहतो आणि मी इथे थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.